लक्षात नसलेला बाप. लक्षात नसलेला बाप. वडील, बाबा, पप्पा, डॅडी, पिता. लिहिण्याला बोलण्याला खूप चांगलं वाटतं, पण आपण प्रत्येकजण सहजपणे नेहमी जाणून बुजून शब्द उच्चारतो, तो म्हणजे बाप. होय, बाप. त्याच बापाविषयी थोडं बोलायचं होतं. आई घराचं मांगल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलेलं आहे का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्याता त्यांच्याविषयी जास्त बोलत नाही, लिहित नाही. पण कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्त्व सांगितलं आहे. देवाधिकांनी आईचंच तोंड भरून कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते, पण बापाच्या विषयी कुठंच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात 1-2% बाप असे असतीलही, पण चांगल्या पित्यांबद्दल काय, चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाट असतात, तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त काम पडतं, कारण ज्योतीपेक्षा समयच जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही, कारण भावंडांना जपायचं असतं. स्वतःची आई वारली तरी रडता येत नाही, कारण बहिणींना आधार व्हायचा असतो. पत्नी अर्ध्यावरच सोडून गेली तरी पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्यावेळची शहाजीराजांची उडाधानही लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून डोक्यावरून पोराला घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण वियोगात तडपडून मरण पावला तो पिता दशरथ होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियान पाहिलं की कळतं आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियानला पडली. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला लुंगी घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्ट वापरायला काढतील. मुलगा सलूनमध्ये 20-25 रुपये खर्च करतो, मुलगी ब्युटी पार्लरमध्ये 30 रुपये खर्च करते. पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून अंघोळीच्या साबणाने दाढी खरडवत असतो. अनेकदा तो नुसता पाणी लावून दाढी करतो. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही. पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते, कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरी मुलाला इंजिनिअरिंग मेडिकलला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढाताण सहन करून त्या मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात. पण सर्वच नसली तरी काही मुलं अशी असतात की ते तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात. आणि ज्या बापाने पैसे पाठवलेत त्याच बापाच्या नावाने एकमेकांना हाका मारतात, वडिलांची टिंगल करतात. आई घराचं मांगल्य असते, पण बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे ना, त्या घराकडे वाईट नजरेने कोणीही बघू शकत नाही, कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करीत नसला तरी तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप होणं टाळत नाही. आईच्या असण्याला किंवा आईच्या होण्याला केवळ बापामुळे अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की आई आम्हाला जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेड्यांचा पुडा आणणारा बाप आमच्या कोणाच्याच लक्षात येत नाही. पहिलीट करणीचं खूप कौतुक होतं,
पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बापाची कोणीही दखल घेत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई ग हाच शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता ओलांडताना ट्रक जवळ येऊन ब्रेक अचानक लावतो तेव्हा बापरे हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या छोट्या संकटांसाठी आई चालते, पण मोठी मोठी वादळ पेलताना बापच आठवतो. काय पटतंय ना? कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात, पण मैताच्या वेळी बापालाच जावं लागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो, पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना एक चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा त्याची आई नाही, त्याचा बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडवणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. वडिलांचं महत्त्व कोणाला कळतं? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एकेका वस्तूसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने जाणते ती घरातली मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बदललेला आवाज एका क्षणात कळतो. मग ती अनेक प्रश्न विचारते. कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढते. मुलगी वडिलांना जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असंच आपल्याला जाणावं हीच बापाची किमान अपेक्षा असते.